संविधान जागर होऊ नये म्हणून हे असं लाईट जा ये जा असं करतात. नेहमीच आहे सोलापूरला. संविधानावर व्याख्यान पण अंधारात कार्यक्रम. ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या व्याख्यानावेळी रंगभवनात तब्बल 1.5 तास वीज गायब, श्रोत्यात संताप. संविधान जागर होऊ नये म्हणून हे असं लाईट जा ये जा असं करतात. नेहमीच आहे सोलापूरला. दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी राज्याचे प्रसिद्ध कायदे तज्ज्ञ आणि संविधान अभ्यासक ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या संविधान विषयावरील व्याख्यानासाठी सोलापुरात मोठ्या उत्साहात गर्दी झाली होती. मात्र ऐन कार्यक्रम सुरू असतानाच रंगभवनात अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि संपूर्ण सभागृह अंधारात गेले. हा कार्यक्रम जमियतुल उलमाए हिंद यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. देशातील संविधान, लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सरोदे मार्गदर्शन करत असतानाच लाईट गुल झाल्याने कार्यक्रमात मोठा गोंधळ निर्माण झाला. विशेष म्हणजे तब्बल 1.5 तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. यामुळे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेले वकील, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. संविधानावर चर्चा करायची आणि अंधारात बसवायचं असा संतप्त सवाल उपस्थित करत अनेकांनी जोरदार आक्रोश केला. रंगभवन प्रशासन आणि वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर उपस्थितांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. इतक्या महत्त्वाच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसणे ही गंभीर बाब असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. या घटनेमुळे सोलापूर महापालिका, रंगभवन व्यवस्थापन आणि वीज वितरण विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून महत्त्वाच्या कार्यक्रमांची अशीच अवस्था असेल का, असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. संविधान जपण्याची चर्चा सुरू असताना व्यवस्थेच्या अपयशाचा अंधार मात्र ठळकपणे दिसून आला, अशी प्रतिक्रिया अनेक श्रोत्यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया.